नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला तर आपण इथे बोटनेक ब्लाउज डिझाइन बघणार आहोत. डीप बोटनेक गळवून आपल्याला डीप नेक गळा कसा करायचा हे सुद्धा बघणार आहोत. तर बघा, सर्वात आधी अस्तर प्रेस करून घेतलेला आहे आणि पाठीमागचा पॅटर्न आपण इथे ठेवून घेतलेला आहे. याच पॅटर्नचा आपण कटिंगचा सुद्धा व्हिडिओ बघितलेला आहे. तर बघा, सर्वात आधी बोटनेक गळा मी आखून घेतलेला आहे आणि त्यानंतर तुम्हाला जेवढा डीप गळा हवा आहे तेवढं तुम्हाला इथे मार्जिन करून घ्यायचं आहे. बघा, तर आपण इथे गळा खोललेला आहे 4.5 इंच आणि इथे बघा अशा पद्धतीने आपण डिझाइन तयार करून मेन फॅब्रिक आणि अस्तर कटिंग करून घेतलेला आहे. आणि बघा, हे पॅटर्न ठेवून व्यवस्थित जसा बोटनेक गळा आहे त्याच पद्धतीने इथे कटिंग करून घ्यायचं आहे. बघा, तर आता बघा, खूपच सुंदर डिझाइन तयार होणार आहे. म्हणजेच आपल्या मेन फॅब्रिकचा बोटनेक गळा आणि खाली अस्तरचा डीप नेक. तर खूप सुंदर दिसतो हा लुक. तर बघा, सर्वात आधी आपल्याला आपल्या अस्तरला फिनिशिंग देऊन घ्यायची आहे. तर बघा, इथे मी आपल्याला अस्तर कमी पडलेलं होतं तर त्याच्यामुळे इथे दुसरा कपडा वापरणार आहे. तर बघा, तुम्हाला दिसतच असेल अगदी आपलं अस्तर आणि मेन दुसरा कपडा जो आपण वापरलेला आहे एकदम वेगळा आहे. तर याने काहीच होत नाही. तर बघा, असं सुद्धा तुम्ही अस्तर कमी पडल्यावर करू शकता. आणि त्यानंतर पूर्ण गळ्याला असे कट मारून घ्यायचे आहे आपल्याला, म्हणजे जेणेकरून आपलं अस्तर आणि मेन फॅब्रिक फिनिशिंग सोबत आपलं पलटी होईल. तर बघा, हे जे आपण वेगळ्या कलरचं इथे कपडा वापरलेला आहे ते दिसत सुद्धा नाही. फक्त बघा, तुम्हालाच माहीत असतो की आपण इथे पॅटर्न पलटी करायला दुसऱ्या कलरचा कपडा घेतलेला आहे. तर बघा, लेस लावून घ्यायची आहे. तर बघा, मी अगदी ब्लाऊजचा कलर आहे त्याच पद्धतीने इथे लेस घेतलेली आहे आणि पूर्ण गळ्याला इथे लेस लावून घेत आहे. तर बघा, डबल लेस लावून घेणार आहे मी इथे, म्हणजेच ही आपली खूपच छोटी लेस आहे. तर बघा, इथे परत डबल लेस लावून घेऊयात. बघा, जाडी लेस इथे खूप सुंदर लुक तयार झालेला आहे. आणि त्यानंतर इथे बोटनेक आपल्या मेन फॅब्रिकला आपल्याला गोट लावून घ्यायचा आहे. बघा, तर बघा, इथे मी उरे पट्टी कटिंग करून घेतलेली आहे आणि एकूण आपल्याला जॉईन करायची आहे आणि आपण इथे गोट तयार करून घेणार आहोत. पूर्ण गोटला असे कट मारून घ्यायचे आहे आणि गोट व्यवस्थित पलटी करून घ्यायचा आहे. बघा, पूर्ण गळ्याला अशाच पद्धतीने आपण गोट लावून घेऊयात. म्हणजे बघा, आणि त्यानंतर लावायची आहे आपल्याला लेस. तर बघा, इथे एक कैरीच लेस लावून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपलं अस्तर आणि मेन फॅब्रिक ठेवायचं आहे आणि शोल्डर आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचं आहे. बघा, दोन्ही सुद्धा शोल्डर जॉईन करून घेतलेला आहे. बघा, तुमच्या लक्षात आलं असेलच. बघा, किती सुंदर असा लुक तयार झालेला आहे. आणि त्यानंतर टाकायचे आहे आपल्याला टक्स. तर टक्सची उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. आणि बघा, त्यानंतर आपल्याला खाली कमरपट्टी लावून घ्यायची आहे. तुरपाई पट्टी इथे तयार करायची आहे आपल्याला तुरपाईसाठी. तर बघा, डायरेक्ट अटॅच जर पट्टी तुम्ही तयार केली तर त्यासच आपल्याला भारी लुक भेटत नाही. म्हणूनच आपण इथे कमरपट्टी वेगळी लावायची आहे. आणि त्यानंतर पट्टी अशी आतमध्ये फोल्ड करून तुरपाई पट्टीसाठी आपल्याला जाड्या टाक्यामध्ये शिलाई टाकायची आहे. आणि किंवा जर तुम्हाला तुरपाई करायची नसेल तर तुम्ही इथे बारीक टाक्यामध्ये सुद्धा शिलाई टाकू शकता. तर बघा, आपला ब्लाऊजचा फायनल लुक बघा किती सुंदर तयार झालेला आहे. धन्यवाद.